आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। दहा वर्ष व्हॉट्सअप ग्रुपला झाल्याबद्दल केक कापून अनोखे सेलिब्रेशन। वाढदिवस म्हटले की आपल्या डोळ्यासमोर लहान बाळ, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांचे वाढदिवस येतात। परंतु दह्याने येथील शेतकरी पुत्र विनोद रामदास पाटील यांनी व्हॉट्सअप ग्रुपची निर्मिती 18 डिसेंबर 2015 रोजी शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडीअडचणी सोडविण्याच्या उद्देशाने ओम साईराम KSK अभोणा या नावाने 1021 सदस्य असलेला ग्रुप तयार करून दररोज सायंकाळी 8 ते 10 या वेळेत प्रत्येक प्रश्नाला उत्तर मोफत देऊन शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडचणी सोडविण्यासाठी अनोखा उपक्रम 10 वर्षापासून अविरतपणे सुरू ठेवून 11व्या वर्षात त्यांनी पदार्पण केले। या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत संबंध महाराष्ट्रात शेतीविषयक प्रश्न या ग्रुपच्या माध्यमातून सोडविण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो। व्हॉट्सअप ग्रुपचा फायदा किती चांगल्या गोष्टीसाठी घ्यावा याचे उत्तम उदाहरण त्यांच्या या कामातून दिसून येत आहे। मोफत शेतीविषयक सल्ले देणे, तेही दररोज, आणि 10 वर्षापासून त्यांचे कार्य खरंच वाखाणण्याजोगे असून त्यांचे कसमादे परिसरात कौतुक केले जात आहे। त्यांच्या उत्तम कामाची दखल घेऊन त्यांना नाशिक येथे पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते। आणि आता बागलाण तालुक्यात बागलाण वृत्तांत वृत्तवाहिनीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे मोफत प्रश्न सोडविणारे विनोद पाटील यांना शेतकरी मित्र या पुरस्काराने लवकरच विनोद पाटील यांना सहपत्नीक सन्मानित करण्यात येणार आहे। विनोद पाटील हे निस्वार्थीपणे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दररोज 4 कृषी सेवा केंद्र यांचे मॅनेजमेंट स्वतः कृषी सेवा केंद्रात दिवसभर ग्राहकांच्या संपर्कात राहून रात्री व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यासाठी निशुल्क सेवा पुरविणे म्हणजेच खरंच त्यांचे काम वाखाणण्याजोगे असल्याचे तेथील ग्रामस्थांनी आपल्या मनोगतात बोलून दाखवले। शेतकऱ्यांना गेल्या 10 वर्षापासून दररोज मोफत प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याचे काम मी करत आहे। निस्वार्थ शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे हेच माझे ध्येय आहे। समाधानकारक उत्तर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष कॉल करून किंवा ग्रुपवरून कौतुक देखील केले जात आहे। 11व्या वर्षात ग्रुप पदार्पण करत असल्याचा आनंद तितकाच आहे, असे प्रतिपादन कृषी मित्र विनोद पाटील यांनी केले। तर 10 वर्षापासून सोशल मीडियावरून निशुल्क सेवा देत प्रश्नांना समाधानकारक उत्तर नाही तर प्रत्यक्ष बांधावर जाऊन योग्य मार्गदर्शन ही गोष्ट सोपी नव्हे। शुल्क घेणारे देखील एवढी सेवा देऊ शकत नाही, एवढी सेवा नित्यनेमाने विनोद पाटील मोफत देत आहेत, असे मत शेबडीचे माजी सरपंच सचिन वाघ यांनी व्यक्त केले। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक गणेश बागुल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र विनोद पाटील। मित्रांनो, आज जो कार्यक्रम होता आपल्या दुकानाचा कार्यक्रम होता तो आपल्या ओम साईराम कृषी सेवा केंद्राच्या जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप गेल्या 10 वर्ष पूर्ण झाले, त्याला आनंदात 10 वर्ष पूर्ण झाले, 11 वर्षात पदार्पण केलं। आणि ओम साईराम कृषी सेवा केंद्राचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची खासियत आहे, महाराष्ट्रात खूप ग्रुप आहे पण हा ग्रुप वेगळा काय, महाराष्ट्रात झालं, महाराष्ट्राच्या पूर्ण कानाकोपऱ्यातून किंवा महाराष्ट्र बाहेर लोक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहेत। महाराष्ट्रातलेच नाही, भारतातलेच नाही तर बाहेर देशातले सुद्धा काही शेतकरी त्या ग्रुपला जॉईन आहेत। आणि त्या पद्धतीने आपण त्यांना म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा कुठलाही प्रश्न असो शेतीबद्दल तो 100% आपण रात्री 8 ते 10 मध्ये सॉल्व्ह आउट करण्याचा प्रयत्न करतो आणि 100% त्यांना समाधान पण भेटतं। गेल्या 10 वर्षात खूप लोकांना सुखी आणि आनंदी या ग्रुपने केलं, खूप चांगलं उत्पन्न। आणि ते पण आपल्या ग्रुपची एक खासियत आहे, स्वस्तात मस्त, आणि कुठलीही अपेक्षा नाही, कुठलाही 1 रुपया कोणाचा आपण फी घेत नाही, हे सर्व निस्वार्थी फ्री ऑफ कॉस्ट गेल्या 10 वर्षापासून हा कार्य चालू आहे। आणि त्याचा एक सन्मान म्हणून आजचा छोटासा कार्यक्रम ठेवलाय। आपले ग्रुप मेंबर आहेत ते ग्रुप बद्दल बोलतील। आपण आज इथे ओम साईराम कृषी उद्योग समूहाचे संचालक विनोद पाटील यांनी स्थापन केलेल्या ओम साईराम कृषी उद्योग या व्हॉट्सअप ग्रुपच्या 11 वर्षात पदार्पणानिमित्त आपण इथे बर्थडेचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आजपर्यंत निस्वार्थी भावनेने शेतकऱ्यांना सेवा देणारा फक्त एवढाच एकमेव ग्रुप आहे। तो फक्त जिल्ह्यात, राज्यात, देशात नव्हे तर परदेशातले सुद्धा शेतकरी त्याला जॉईन झालेले आणि निस्वार्थ सेवा त्यांनी अशीच आयुष्यभर चालू ठेवू हीच आमची सदिच्छा। धन्यवाद। आणि ग्रुप बद्दल तुम्ही ग्रुपवर आहे तर ग्रुप बद्दल तुम्हाला काय वाटतं? ग्रुप बद्दल म्हणजे प्रत्येक पिकाविषयी योग्य मार्गदर्शन आणि जवळपास जर शेतकरी असला तर थेट त्याच्या बांधावर जाऊन त्याच्या प्रश्नाचं सोल्युशन काढणं हे फक्त विनोद पाटलाला जमून जाईल। म्हणजे आम्ही गावचे असून आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं एवढं दुकान सांभाळून आणि परत एवढ्या ग्रुपला हे देणं हे आजकाल कोणीच करू शकत नाही। असे शेतीतले पैसे घेऊन तज्ञ डॉक्टर तर फार आहेत, पण निस्वार्थी भावनेने विनाशुल्क सेवा देणारा फक्त एवढंच एक उद्योग समूह।
धन्यवाद. चालेल एवढे. पंकज भाऊ, तुम्ही काय म्हणा? ओम साईराम कृषी सेवा केंद्राचे संचालक विनोद पाटील. आणि हो, एक मिनिट, जी ओम साईराम कृषी सेवा केंद्राची जी सुरुवात झाली, आमचे मोठे बंधू पंकज भाऊ आणि समाधान पाटील या दोघांची संकल्पना होती ओम साईराम कृषी सेवा केंद्र चालू करण्याची. त्याचा खालीचा वाटा पंकज भाऊ यांचा आहे. तर ओम साईराम कृषी सेवा केंद्र याचे संचालक विनोद पाटील यांनी जो 10 वर्षापूर्वी जो ओम साईराम कृषी सेवा सल्ला केंद्र जे चालू केलं, त्याच्यामध्ये त्यांनी आतापर्यंत माझ्या माहितीत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करताना दिसले. खूप लोक समाधानी आहेत. खूप शेतकरी त्यांना, आता बरेच जण पैशांसाठी काम करतात, पण निस्वार्थ काम करताना विनोद वेळोवेळी दिसला. ज्या ठिकाणी आता बाहेर गावचे जे शेतकरी असतील त्यांना मार्गदर्शन हे निस्वार्थ मार्गदर्शन असतं, आणि असं सुद्धा तो करताना आणि लोक त्याच्यात समाधानी होतात. याचा शेतकऱ्यांचा नक्कीच त्याला आशीर्वाद लाभेल आणि त्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो. संदीप भाऊ, तुम्ही काय म्हणाल? मामा दिवसभर एवढ्या बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून रात्री प्रत्येक व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर, प्रत्येक ग्रुपच्या आणि प्रत्येक पूर्ण समूहाच्या प्रश्नांना उत्तर देतात. हीच मोठी हे आहे त्यांची खासियत. किती बी थकलेले असो किंवा किती बिझी शेड्यूल असो त्यांचं, किती उत्तर देतात म्हणजे देतात. धन्यवाद. आपले मित्र जितेंद्र सर आहेत. सर, तुम्हाला माझ्याबरोबर कायम टच मध्ये असतात ते पण सांगा. विनोद दादा म्हणजे आमचे गुरु, ओम साईराम कृषी सेवा केंद्राचे संचालक. आणि एवढ्या वर्षापासून हे जे दुकान ज्या चालत आहे आणि त्या पद्धतीने सगळ्यांना जे माहिती देत आहे आणि एकदम म्हणजे अॅक्युरसी मध्ये, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माहिती भरपूर जण देतात, पण आपल्या दुकानात नसणाऱ्या वस्तूंची सुद्धा माहिती देणं एक स्वतःहून चांगली गोष्ट आहे. आणि ऑल महाराष्ट्राच्या बाहेरून पण लोक फॉलो करतात, भेटतात, बोलतात. आणि मला एक विशेष वाटतं, मी त्यांना सारखं बोलत राहतो. ते आमच्या फॅमिलीवर असल्यामुळे किंवा घरचे कसेच एवढ्या सगळ्या गोष्टींना सहमती देतात. दादा 11 वाजेपर्यंत समोरच्याला कॉल मेसेज करून माहिती देणं, आणि एवढी निस्वार्थाने एवढा वेळ काढून एवढं म्हणजे 3-3, 4-4 दुकानं सगळे हँडल करून आणि त्या पद्धतीने माहिती देतात. समोरच्याला वेळ देत आहेत आणि समोरच्याला पण बांधावर स्वतः बसून सगळ्या गोष्टी आबून म्हणजे या ठिकाणी त्यांना माहिती मिळते आणि खूप चांगल्या पद्धतीने माहिती मिळली जाते, व्हिडिओ मिळले जातात. याचे एफर्ट्स आणि हे किती पद्धतीने त्याला वेळ किती त्रास होतो हे फक्त त्यांनाच हे जमताने. आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी 100% आम्ही साथ असणारच, पण भावीच्या वाटचालीसाठी तुम्ही त्यांना शुभेच्छा. धन्यवाद.